सोलापूर शहरातील अंमली पदार्थांविरोधात गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। तब्बल 6,80,000 रुपयांचे 34 ग्राम मेफेड्रोन अर्थात MD ड्रग जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त M राजकुमार आणि पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक शहरात गस्त करत होते। त्यावेळी जुना पुणा नाका परिसरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ एक संशयित इसम पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील प्लास्टिकच्या पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची संशयास्पद पावडर आढळली। फॉरेन्सिक तपासणीत ही पावडर मेफेड्रोन MD अंमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रुपेश प्रदीप थडसरे, वय 34, राहणार मित्रनगर, शेडगी, सोलापूर असे आहे। प्राथमिक चौकशीत त्याने हा MD ड्रग्ज सोलापूर शहरात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात NDPS कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे। सोलापूर शहरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधातील ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून गुन्हे शाखेच्या या धडक मोहिमेमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहे। सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याच्या अनुषंगाने PSI मोरे व त्यांचे पथक पोलीस शिपाई युवराज गायकवाड यांना मिळालेल्या खबरीच्या अनुषंगाने काल दिनांक 29/7/2026 रोजी सकाळी सापळा रचून आरोपी नामे रुपेश प्रदीप थडसरे, वय 34, राहणार सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडं अंगझडतीमध्ये त्याच्याकडं अंमली पदार्थ मिळून आला होता। सदरचा अंमली पदार्थ हा मोफॅड्रोन असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले नाही। त्या संदर्भात फॉरेन्सिक फॅन वगैरे बोलवून अंमली पदार्थ असल्याचं आणि तो मोफॅड्रोन असल्याचं सिद्ध झाल्याने त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद क्रमांक 615 कलम 8क22ब व 29 अन्वये NDPS ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे। नमूद आरोपीस या गुन्ह्यात अटक केलेली आहे आणि त्याला न्यायालयासमोर हजर केला असता त्याला 2 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आले आहे। नमूद आरोपीकडून पुढील चेन ही शोधण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे। सदर गुन्ह्याचा तपास PSI बनसोडे आणि करत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त M राजकुमार, माननीय DCP क्राईम अश्विनी पाटील मॅडम, माननीय ACP क्राईम दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली PSI मनोज मोरे, त्यांच्या तपास पथकातील पोलीस हवालदार बापू साठे, पोलीस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड, सुभाष मुंडे, सैपन सय्यद, रामेश्वर साखरे, धीरज सतपुते, अभिजित पवार, शंकर याळजी, बाळू काळे व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे।